हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. आपण होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर पटकन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याच्यामध्ये आपण दररोज एक सिरीज आता सुरू करतोय, सायन्स कन्सेप्ट ऑफ द डे नावाची. त्याच्यामध्ये प्रत्येक दिवसाला तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट आपण या छोट्याशा व्हिडिओमधनं आपण शिकवणार आहोत. त्याच पद्धतीनं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये होमी बाबा सायन्स सर्कल या व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक देतोय. त्या ग्रुपला पण जॉईन करून घ्या, जेणेकरून त्याच्यावरती सुद्धा या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला दररोज मिळत राहतील. आणि एका व्हॉट्सअप मेसेजच्या साहाय्याने सुद्धा हा कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगितला जाईल. संध्याकाळच्या वेळेला याच्यावरती काही क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जाणार आहेत. तर अशा पद्धतीनं होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण एक नवीन सर्कल, ज्याला आपण म्हणूयात होमी बाबा सायन्स सर्कल, ते आपण सुरू करतो. चला, त्याच्यामधला पहिला कन्सेप्ट आजच्या दिवसामधला आपण घेतलाय आणि तो म्हणजे वाय द कलर ऑफ स्काय इज ब्ल्यू. आपलं जे आकाश आपल्याला दिसतं ते निळ्या रंगाचं का दिसतं? तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपला जो सनलाइट आहे, दॅट सनलाइट कंटेन्स ऑल कलर्स. आपल्या सनलाइट मध्ये सगळे कलर्स असतात. ताना पिही निपाजा, ऑल द कलर्स ऑफ अवर रेनबो, दे आर ऍक्च्युली प्रेझेंट इन द सनलाइट. मग जसा सनलाइट आपल्या अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर करतोय, तेव्हा इट रिॲक्ट्स विथ द टायनी पार्टिकल्स ऑफ दिस एअर molecules which are present there in the atmosphere, and these air molecules, they scatter this sunlight. ते सनलाइटला स्कॅटर करतात, त्याचं अपस्करण करतात आणि सगळीकडे त्याला पसरवतात. आणि हे होत असताना सगळ्यात जास्त स्कॅटरिंग होतं ब्ल्यू लाईटचं. ब्ल्यू लाईट स्कॅटर्स मोर दॅन अदर कलर्स ऑफ द लाईट. हा जो निळा रंग आहे तो सगळ्यात जास्त पसरला जातो सगळीकडे. आणि त्याचं कारण पण आहे. का बरं असं होतं? कारण त्याची वेव्हलेंथ ही सगळ्यात कमी आहे. शॉर्ट वेव्हलेंथ असल्यामुळं त्याचं स्कॅटरिंग खूप जास्त होत असतं. आता ही जी फेनॉमेना आहे याला रॅले स्कॅटरिंग असं म्हणतात. रॅले नावाच्या शास्त्रज्ञाने ही गोष्ट सांगितली होती की द एअर मॉलिक्यूल स्कॅटर्स द लाईट अँड द ब्ल्यू लाईट इज स्कॅटर्ड द मोस्ट, आणि म्हणून स्काय लुक्स लाईक अ ब्ल्यू कलर. अशा पद्धतीने बऱ्याचदा आपल्याला याच्यात आणखी एक प्रश्न विचारला जातो की सनसेट अपियर्स रेड ऑरेंज. सूर्यास्त होत असताना सूर्याचा रंग आपल्याला लाल किंवा केशरी रंगाचा का दिसतो? आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ब्ल्यू लाईट जो आहे तो स्कॅटर्ड होऊन जातो आणि त्याच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचणारा रंग जो आहे तो फक्त रेड आणि ऑरेंज, दॅट रीच टू अवर आय. आणि म्हणून मग आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेला सूर्याचा रंग लाल किंवा केसरी झालेला दिसतो. तर अशा पद्धतीनं दररोज एक कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. वन कन्सेप्ट डेली, मास्टर सायन्स ग्रॅज्युअली. थँक्यू.